हॅलो हाय वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज नवीन व्लॉग मी इथे सुरू करते. सकाळी उठल्यापासनं म्हटलं आज सकाळचाच व्लॉगिंग स्टार्ट करूया. तर आता इथे झालेलं आहे माझं ब्रश वगैरे सगळं आणि युगीतचं इथे सुरू आहे. आता पहिले रेडी करून याला शाळेमध्ये पाठवायचं आहे स्कूलमध्ये. आज स्कूलमध्ये काही सेलिब्रेशन आहे समरचं, त्याला स्कूल युनिफॉर्म मिळाला नाही आहे, तर तसाही तो जो आहे सिव्हिल ड्रेसमध्येच जातो आहे. आणि आज तसंच जायचं आहे, थोडंसं काहीतरी एखादं स्पेक्स वगैरे असं छान लावून तसंच काहीतरी आज पाठवावं लागेल याला. चला फास्ट घ्या. याला सांगावं लागते दर 5 मिनिटांनी की कर रे बाबा पट्टा कर रे बाबा पट्टा. तेव्हा कुठे तो करतो, नाहीतर तो चालला जातो आपल्या याच्यात. आणि आता 7:15 झालेले आहे. 9ला याला शाळेमध्ये मला सोडायचं आहे, पाऊण तासामध्ये. चला आता याचं टिफिनचं वगैरे करूया, मग भेटते. मी कितीही रागवली तरी हे महाशय जे आहे ना हे असेच बसतात. याचं काय करू काय माहिती. 5-10 मिनटं असा हा टाईमपास केल्याशिवाय ना याला करमत नाही. ब्रश हाती दिला आहे पण तो सध्या करायचा नाही आहे, असंच बसून राहायचं आहे. आणि सकाळी सकाळी असे जे आहे ना भजन वगैरे लावले की घरात असं छान पॉझिटिव्ह वाटते. तर हे डेली जे आहे मी लावते. त्यानंतर इथे पटापट जी आहे युगीतच्या शाळेची माझं तयारी करणं सुरू आहे. त्याला पाठवलेलं आहे आंघोळीला. आणि त्यानंतर इथे त्याची बॉटल भरून ठेवलेली आहे मी. बाकीचा पण जो आता पसारा आहे, जसं आता त्याला जे पण लावते मी तेल मॉइश्चरायझर हे वगैरे ते सगळं आणलेलं होतं, ते सगळं इथे ठेवून दिलं. आता आंघोळ वगैरे झाली त्याची, पुसून वगैरे दिलेलं आहे. त्याला कपडे घालणं त्याचे सुरू आहे तिकडे. ते पण त्याला स्वतःलाच करायचं असतं. माझा हात त्याला बिलकुल नको असतो की मलाच करायचं सगळं. तो स्वतःला आता एवढा असा मोठा झाल्यासारखा समजतो ना की काय माहिती काय आहे. तर म्हणजे कपड्याची चॉईससुद्धा त्याचीच असते आजकाल. त्याला जे कपडे घालायचे असतात तोच ते घालतो. त्याला जसं जायचं असते तसंच तो जातो. माझं तर खूप कमी आता तो ऐकायला लागलेला आहे, स्वतःच करतो. तर इथे मी त्याची बॅगमध्ये जे आहे, सध्या काही बुक्स वगैरे न्यायचे नाही आहेत स्कूलमध्ये, त्यामुळे जे आहे ना बॅगमध्ये फक्त त्याचे मी टिफिन आणि वॉटर बॉटल जी आहे ती टाकून देते. एखादं काही जे पण तो स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी करतो ती मॅडम जी आहे ती बॅगमध्ये जे आहे ना ते टाकून वगैरे पाठवत असते. बाकी सगळं अजूनपर्यंत काही दिलेलं नाही आहे. त्यानंतर असं छान जे आज रेडी करून दिलेलं आहे युगीतच्या स्कूलमध्ये जे आहे ना समर डे सेलिब्रेशन आहे, त्यासाठी असा काही गेटअप जो आहे ना तो केलेला आहे. सोबत हॅट होतीच त्याच्याकडे, मग हॅट पण देऊन दिली. आणि त्यांनी लिहिलेलं होतं की तुम्ही हॅट गॉगल आणि छान असं मुलांना रेडी करून आणा म्हणून. आणि सोबत क्रॉक्स पण घालून दिले आणि असं छान जे आहे ना ते रेडी करून दिलं आहे युगीतला. ॲक्च्युली हा ड्रेस तर आम्ही कुठेतरी आम्हाला बाहेर ट्रिपला जायचं होतं त्यासाठी घेतलेला होता, पण ती ट्रिप पण कॅन्सल झाली आणि ते ड्रेस पण तसाच राहिला, काही उपयोगात आला नाही. चला म्हटलं आज युगीतला छान असं रेडी करून देऊया आणि हा ड्रेस घालून देऊया. बापरे काय ऊन आहे बाहेर. जस्ट मी युगीतला सोडून आलेली आहे आणि 9 वाजताचं पण जे ऊन आहे ना ते एवढं भयंकर आहे की मला पूर्ण असा घाम आला. आणि मी जस्ट फॅनच्या खाली एवढा मोठा फॅन लावून जे आहे ना बस अशी उभी झाली आहे ना. आता एवढं असं बरं वाटतं आहे की बापरे खूप म्हणजे खूप जास्त टेम्परेचर वाढत आहे. काल संध्याकाळी भलेही थोडासा पाऊस आला, काही खूप नाही आला, थोडासा आला, पण काही थंड नाही झालं. उलट जे आहे ना त्याच्या दुपटीने गरमी जी आहे ना ती वाढल्यासारखी वाटती आहे आज तर खूप जास्त. आणि आज काय माहिती सकाळपासून मी उठल्यावर ना माझं नाक जे आहे ना पूर्ण असं ब्लॉक झालेलं आहे आणि असं थोडं हेडेक होतं आहे. आता का बरं होत आहे तर काही कळत नाही आहे मला. असं वाटतं की काल रात्री जे आहे पाऊस आला थोडासा आणि म्हणजे थोडा वेळच आला संध्याकाळी, त्यानंतर भरपूर जास्त गरम होत होतं. तर आम्ही AC लावलं आणि AC मध्ये झोपलो. आणि मला ACचा खूप जास्त त्रास आहे. मला AC असं खूप सहन नाही होत. काय माहिती मला AC झोपलं की माझा काही ना काही मला त्रास होतोच. अजून मी त्याच्यासोबत असं माझं हॅबिच्युअल नाही झालेली आहे AC सोबत. पण युगीतला आणि यांना जो आहे तो कंपल्सरी AC लागतो. मलाच थोडासा प्रॉब्लेम होतो. तर असं मला वाटतं की त्याच्यामुळेच जे आहे ना माझं नाक जे आहे पूर्ण ब्लॉक झाले आणि हेडेक होत आहे. सकाळ उठल्यापासून तसंच होत आहे. पण आता मी युगीतला शाळेत सोडून आलेली आहे तर आज मी काहीच घेतलेलं नाही आहे. चला आता आज मला असं कसं तरी वाटत आहे, तर म्हटलं छान असा कडक चहा करूया आणि चहा बिस्किट वगैरे खाऊया, म्हणजे थोडंसं छान वाटेल. चला तर आता मी इथे किचनमध्ये जे आहे ते आलेले आहे. युगीतला सोडून आली आहे तर आता किचन जे आहे ना ते तसंच पडलेलं आहे. म्हणजे त्याच्यासाठी बिस्किट्स काढले होते, त्याला दूध दिलं होतं. आज दूध थोडं गरम होतं माझ्याच्यानी राहिलं, तर त्याला थंड करायला वेगळ्या वाट्यामध्ये ते काढून वगैरे दिलं, कारण त्याला गरम दूध बिलकुल नाही पाहिजे, थंड दूध पाहिजे. आणि त्यासाठी पण एवढं दूध जे आहे ना त्यांनी
टाकूनच तो गेलेला आहे. मी म्हटलं आता हे वेस्ट होण्यापेक्षा याचाच आपण चहा करूया. चहा पण आज मी खूप दिवसानंतर चहा घेते आहे. आता उन्हाळा लागला तेव्हापासून तर मी बंदच केलं चहा वगैरे घेणं. तसाही मुळात मला चहा असा खूप आवडत नाही, पण पावसाळ्यात हिवाळ्यात थोडासा असा छान वाटतो. पण आता उन्हामुळे तर पूर्ण बंद केलेलं आहे. पण आता जसं मी सांगितलं मला थोडा त्रास होतो आहे आज, तर म्हटलं छान घेऊया. त्याच्यामध्ये छान थोडीशी हळद वगैरे पण. चला मग इथे चहा करायला घेतला. आधी चहा ठेवून दिला गॅसवर. त्यानंतर जे आहे सोबत गॅस ओट्यावर काही पसारा होता तो पण आवरायला घेतलेला आहे. सोबत भांडे वगैरे जे आहे ते काल रात्रीचे घासून वगैरे ठेवलेलं आहे, ते सुद्धा सगळे मला लावून वगैरे घ्यायचे आहे. हे सगळं जे आहे आता क्लीन करायचं आहे. कारण युगीतला शाळेतून सोडून आल्यानंतर जे आहे ना थोडंसं असं छान निवांत वाटतं थोडा वेळ. आणि पटापट जेवढी कामं आवरता येईल ना तेवढी मी कामं आता सध्या आवरून घेतली. इथे चहा होईस्तोवर हे भांडे पण लावून घेतले. सोबतच जे आहे मी ते भांडे वगैरे तर आधी लावून घेतलं आणि पूर्ण जे प्लॅटफॉर्म आहे ते क्लीन केलं. त्यानंतर सोबत झाडू पण मारून घेतला घराला, कारण सकाळी मला युगीतच सगळं असते तर वेळच मिळत नाही. युगीत गेल्यावरच माझे सगळे जे आहे कामं सुरुवात होते कामांना, त्याच्या आधी मी काहीच करत नाही. आणि मग आता पूर्ण झाडू वगैरे आहे. पहिले तर ते कामं असतं, आधी मी भांडे लावून त्यानंतर सगळ्यात आधी जे आहे घराला झाडू वगैरे लावून घेतला. कारण सकाळी जर एकदा घराला झाडू वगैरे लावला ना तर छान अशी पॉझिटिव्ह जी एनर्जी आहे ती आपल्या घरात येते आणि निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाते. म्हणून सगळ्यात आधी झाडू वगैरे लावला. पोछा वगैरे आधी छान व्यवस्थित सगळं करून घेतलं आणि थोडंसं घर नीटनेटकं करून घेतलं. गलीचा वगैरे टाकला. उशा वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या जागच्या जागी व्यवस्थित करून ठेवून दिल्या. थोडा वेळासाठी का होईना पण हे ॲटलिस्ट 2 तास तरी छान राहील, तेवढंच मलासुद्धा छान वाटेल, म्हणून हे सगळं करून दिलं. हे सगळं कामं केल्यानंतर बापरे एवढी गरमी झाली मला, मी लगेच आंघोळ करून टाकली. आणि बापरे मी मोकळे वगैरे तर केस ठेवूच शकत नाही, लगेच आपला बंद केला आणि बांधून दिलं. मग आता मला डाळ भाजी करायची आहे, त्यासाठी इथे पालक घेतली. खूप सारी पालक होती तेवढी मी म्हटलं आम्हाला दोघांना लागणार नाही, तर अर्धीच पालक घेतलेली आहे. 2 टमाटर घेतलेले आहे. पालक जी आहे थोडीशी माती होती त्याच्यामध्ये, पाण्यामध्ये थोडीशी सोक करून ठेवली, म्हणजे माती वगैरे जे पण असेल ते निघून जाईल. त्यानंतर पाण्यातून काढून मग छान त्याला कट करायची आणि मग घालायची. भरपूर लोक काय करतात की आधी पालक कट करतात आणि मग धुतात, तर त्याला काही अर्थ नाही आहे. तसं मग तर पालक खाण्यात काही अर्थच नाही आहे, कारण त्याच्यातलं जे पण सगळं आहे जीवनसत्व वगैरे सगळं जे आपल्याला मिळायला पाहिजे, आयरन अँड ऑल, ते सगळं निघून जाईल. मग काही अर्थ नाही आहे. म्हणून आधी पालक वॉश करा. आणि सोबतच जे आहे एका साईडला मी भात करायला पण ठेवून दिला. आता आमच्याकडे ना अशी पद्धत आहे, पद्धत नाही आहे आमच्याकडे, आता टेस्ट म्हटलं की आम्हाला मीठ टाकल्याशिवाय भात जो आहे ना तो गोडच लागत नाही. बाय द वे तुमच्याकडे कशी आहे ते सांगा मला पद्धत. तुमच्या साईडला भातामध्ये मीठ टाकतात की नाही टाकत? भरपूर लोकांकडे कणकीत पण टाकतात, पण आम्ही जे आहे ते कणकीमध्ये नाही टाकत मीठ, ते फक्त पुऱ्यांच्या वेळेला टाकतो, पोळ्यांच्या वेळेला नाही टाकत. पण भातामध्ये हे मीठ पाहिजेच, तेव्हाच तो भात आमच्याच्याने खाल्ला जातो. तर इथे भात पण एका साईडला करायला ठेवून घेतला आणि इथे पालक पण चिरून घेतली आणि टमाटर मिरची जेवढं पण होतं सगळं टाकायचं ते सगळं सोबत जे आहे ते चिरून घेतलं. आणि आज मी डायरेक्ट जे आहे जंप केलेली आहे जेवणावरच, कारण उशीर भरपूर झालेला होता, 10-10:30 पण झालेले होते आणि मग परत नाश्ता बनवा आणि मग जेवण, म्हणून आज मी जो आहे नाश्ता स्किप केला, डायरेक्ट जे आहे जेवणच बनवायला घेतलं. मग त्यासाठी डाळ भाजीसाठी जी आहे तुरीची डाळ इथे टाकलेली आहे, सोबतच मुंगाची डाळ आहे. आता माझ्याकडे मी नेहमी एक डीमार्टमधनं मिक्स डाळींचे एक पॅकेट मिळते ते आणते. ह्यावेळेस मी नाही आणलं, मी विसरले ते आणायचं. त्याचीच मी डाळभाजी करते, जी की खूप छान आणि टेस्टी बनते, कारण त्याच्यामध्ये सगळ्या डाळी असतात. पण आता ते नाही आहे म्हटल्यावर माझ्याकडे जेवढ्या डाळी आहे त्याचीच मी करते आहे. त्याच्यात मी तुरीची डाळ, थोडीशी मुगाची डाळ आणि थोडीशी चण्याची डाळ होती माझ्याकडे, ती टाकली आणि याचीच जी आहे ती डाळभाजी मांडून घेतली आहे. आणि इकडे सगळं जे छान धुवून घेतलं मी, पालक टमाटर जे पण मला टाकायचं होतं ते सगळं डाळभाजीमध्ये टाकून दिलं आणि इकडे कुकर जे आहे ते सुरू करून दिला. मी आधी डाळभाजी शिजवून घेते, त्यानंतर त्याला फोडणी देते. सोबतच कुकरमध्ये जे आहे ना फोडणी मी देत नाही. आणि सोबतच एका साईडला भात पण चेक केला, भात पण सगळा झाला आहे माझा. आणि आता इथे डाळभाजी पण मांडून दिलेली आहे.
हे होईपर्यंत म्हटलं आपण काकडीची आज कोशिंबीर बनवूया. आपल्याकडे दही पण आहे आणि ते मी कालच बाहेर काढून ठेवलं होतं, त्यामुळे ते थोडंफार जे आहे ना आंबट पण आलेलं आहे. कारण प्लेन काकडी जी आहे ती खाल्ल्या जात नाही, म्हणजे मी तरी खाते पण हे खात नाही. त्यामुळे म्हटलं आज कोशिंबीर करूया, कारण आज डायरेक्ट जेवण आहे. तर जेवणात थोडंसं चटणी, ताक अशा सगळ्या गोष्टी ज्या आहे यांना पाहिजेच असतात. फक्त वरण भात भाजी पोळी अशा ह्या 4 गोष्टी ज्या आहेत त्या नाही जमत. म्हणून म्हटलं चला आज आपण इथे कोशिंबीर पण करूया, सोबत ताक पण मी करणार आहे आज. तर आता ही मी सोलून घेतलेली आहे, साईडचे जे आहे तिचे ते काढून घेतले आणि त्यानंतर आता हिला किसून घेते आहे. आता इथे पूर्ण 1 काकडी जी आहे मी किसून घेतलेली आहे आणि 2 लोकांसाठी 1 काकडी ही होते, भरपूर होते. सोबतच मी कांदा वगैरे पण टाकते. आता भरपूर लोक नाही टाकत, पण मी टाकते. थोडीशी जास्त टेस्ट जी आहे ना ती थोडीशी छान येते यानी. मग मी त्याच्यासाठी जे आहे इथे अर्धा कांदा घेते आहे आणि त्या कांद्याला पण मी त्याच किसणीने जे आहे ना मी त्याला किसून घेत आहे. पूर्ण अर्धा कांदा जो आहे तो फास्ट याच किसणीने जो आहे तो किसून घेतलेला आहे, एकदम बारीक बारीक. आता वरचे काही सालं आहे ते निघतात, तर तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बारीकसुद्धा एकदम कट करूनसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर इथे दोन्ही पण मी छान असं करून दिलं, बारीक वेगळं वेगळं केलेलं आहे. आणि आता काकडीला पाणी सुटेल तर ते पाणी वापरायचं नाही. ते पाणी मी शक्यता काढून घेते, म्हणजे त्याला छान असं पिळून घेते आणि बरोबर असा गोळा बनवून घेते. कारण जर पाणी असेल आणि त्यात परत आपण मीठ घालू ना तर ते पाणी जास्त होतं. म्हणून इथे मी चांगलं जे आहे त्याला प्रेस करून घेतलेलं आहे आणि सगळं पाणी जे आहे ते चटणीमधलं फेकून दिलेलं आहे, काकडीला सुटलेलं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काकडी आणि कांदा जो आहे तो छान हाताने मिक्स करून दिलेला आहे. चला आता ही चटणी बनवू, त्याच्यामध्ये आता बाकी सगळ्या गोष्टी टाकूया आपण. तर त्याच्यासाठी आधी तर मी 2 मिरच्या घेतल्या, त्याला छान बारीक कट करून घेते आहे. याच्यामध्ये चटणीमध्ये टाकायला 1 हिरवी मिरची आणि तडक्यामध्ये पण 1 वापरणार आहे. तर आधी याला बारीक करून याच्यामध्ये आता मिक्स करून घेते. मिरची टाकल्यानंतर जे आहे आता दही पण याच्यामध्ये टाकत आहे. 2-3 चमचे तुम्ही जेवढं लागतं तेवढं दही टाका. मला 3-3.5 चमचे भरपूर झालं, तर एवढं दही जे आहे मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. सोबतच बाकीचे आता जे पण मसाले आहेत आपल्याकडे ते टाकायच्यामध्ये जसं ते टाकून घेते. जसं साखर बेसिक टाकायची, मीठ आणि जिरा पावडर, काळं मीठ, असं 2-4 ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा याच्यात टाकून घेत आहे. बरं, आणखी एक गोष्ट, मीठ जे आहे ना मी आताच घालणार नाही, कारण मीठ जर आत्ताच याला घातलं ना तर याला खूप पाणी सुटेल. म्हणून मी मीठ आता घालत नाही आहे. जेव्हा आम्ही जेवायला बसू ना त्यावेळेसच मी मीठ घालून ते मिक्स करून देईल. आता फक्त मी साधं याच्यामध्ये थोडीशी साखर, जिरा पावडर आणि बस तेवढंच घालून जे आहे या चटणीला जो आहे ना तो तडका पण द्यायचा आहे. त्याच्यासाठी मी 1 पूर्ण मिरची घेतलेली आहे, तिला मधातून उभी कापून घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर कढीपत्ता आणि मिरची आणि साधा आपलं जिरा राईचा असा तडकासुद्धा याला देऊन देत आहे. तर इथे असा मी साधा तडका जो आहे याला देऊन दिलेला आहे. आता हे छान परत एकदम मिक्स करून देत आहे, व्यवस्थित सगळं एकजीव झालं पाहिजे यासाठी. चला आता चटणी तयार झालेली आहे. आता ही चटणी जी आहे ना ती फ्रीजमध्ये नेऊन ठेवते, म्हणजे जेव्हा जेवणाची वेळ येईल ना तेव्हा ती छान अशी थंडगार राहील, खायला पण मजा येईल. आणि सोबत जे आता इथे माझा कुकर पण झालेला आहे, थंड झाला, त्याला आता मी उघडलेला आहे. तर आता इथे जी आहे ना डाळ भाजी फोडणीसुद्धा देऊन देत आहे सोबतच. आणि एवढं करता करता 12:30 कधी वाजले कळलंच नाही आणि युगीतला आणायची वेळसुद्धा झालेली आहे. आणि आता इथे युगीतला मी घेऊन आलेली आहे स्कूलमधनं, आणि तो असा पळतो आहे, त्याला म्हणत आहे मला थोडंसं काहीतरी काढू दे, पण नाही, त्याला फक्त पळायचं आहे. हे एकदा घाल. आणि शाळेतून आल्यावर असा काही तो पळतो. आणि हे काहीतरी एक भेटलेलं आहे त्याला फॅन स्कूलमध्ये, आणि त्याला छान अशी पेन्सिलसुद्धा लागून आहे. त्यानंतर ज्या युगीतचं सगळं आवरून दिलं, कपडे वगैरे चेंज करून दिले, फ्रेश झाला तो, आणि हे पण उठून गेले सोबतच. आणि मग आज त्यांना सांगितलं की आज डायरेक्ट जेवणच आहे, आज जेवणच करायचं. आणि बऱ्याच दिवसांनी जो आहे हा असा योग आलेला आहे की आम्ही दुपारी असं एकत्र जेवण करतो आहे, कारण कधी ते शक्यच होत नाही, कारण हे झोपून असतात आणि माझं लवकर करून घेते मी, यांचं हे नंतर दुपारी करतात. तर असं काही न करता कधी सकाळी नाश्ता होतो तर कोणाला भूक आधी लागते, कोणाला नंतर लागते, तर प्रत्येक जण जे आहे ना म्हणजे हे आणि मी आपापल्या सोयीनुसार जेवण करतो असं असतं. पण ह्यावेळेस आज जे आहे मी ठरवलं होतं आज काहीच करणार नाही दुसरं, आज फक्त जेवणच बनेल म्हणून.
आणि त्यानंतर सगळं छान आणलं मी हॉलमध्ये आणि इथे आज छान असं खाली जेवून खाली बसून जे आहे जेवण करायला घेतलेलं आहे. कधी कधी अशी पण मज्जा येते जेवायला, म्हणून म्हटलं आज काहीतरी वेगळं असं करूया. आणि युगीतला आता स्कूलमधून आल्यानंतर आता तो खूप बोर होता, तर थोडा वेळ जो आहे त्याला काहीतरी फोन वगैरे किंवा टी व्ही वगैरे पाहायचा असतो. आता आम्ही टी व्ही पाहत आहे म्हणून त्याला फोन दिलेला आहे काही वेळेपुरता. त्यानंतर इथे मी ताटं वाढायला घेतली. आता आज जेवणात मी डाळ भाजी, ताक आणि पापड तळलेले होते. मिरची मी दही मिरची जी बनवली होती मागे मी सांगितलं होतं, त्या मिरच्या ज्या आज मी तळल्या आणि छान तळल्या गेलेल्या. आता टेस्ट सांगते बघून. सोबतच आपलं सगळं जे बेसिक आहे चटणी पोळ्या वगैरे असं सगळं भात वगैरे केलं आणि असं मस्त आज सगळ्यांनी मिळून जे आहे जेवणाला सुरुवात केलेली आहे. सगळ्यात तसं बऱ्यापैकी व्यवस्थित झालं होतं, छान झालं होतं. आणि दही मिरच्या जर मी सांगितलं होतं त्या पण छान झाल्या होत्या, टेस्टी लागत होत्या. चला तर मग बाय बाय. हा व्लॉग मी इथेच एंड करते. हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला सुद्धा लाईक करा. बाय बाय. भेटू पुढच्या नेक्स्ट